एजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 हमेशा सच के साथ। कडा येथे धक्कादायक घटना, मुलाने केला वडिलांचा खून, आरोपी फरार। आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली। दारूच्या नशेत असलेल्या मुलाने गाढ झोपलेल्या स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। या घटनेने कडा परिसर हादरलाय। या घटनेत अनिल सजना मुळेकर वय 50 यांचा जागीच मृत्यू झाला असून किरण मुळेकर वय 19 असे आरोपी मुलाचे नाव आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी गावचे रहिवासी असलेले हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून कडा बसस्थानक परिसरात मजुरीसाठी झोपड्या टाकून वास्तव्यास होते। सोमवारी पहाटेच्या सुमारास किरण मुळेकर हा दारूच्या नशेत घरी आला। त्यावेळी अनिल मुळेकर हे गाढ झोपेत असताना संतापाच्या भरात किरणने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हल्ला केला। या हल्ल्यात अनिल मुळेकर यांचा जागीच मृत्यू झाला। खुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 विशेष पथके तैनात करण्यात आली असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे। या घटनेमुळे कडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तेज वार्ता प्रतिनिधी अनीस मोमीनसह रहेमान सय्यद, कडा आष्टी।